दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दिंडोरी रोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये राजेंद्र मोरे याने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली होती। हल्लेखोराने डॉक्टर राठी याच्यावर तब्बल 18 वेळा कोयत्याने वार केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। तसेच हा वाद कशामुळे झाला आणि त्या वादातून हल्ला कसा झाला याची संपूर्ण माहिती देखील समोर आली आहे। डॉक्टर राठी यांच्याकडे पीआरओ असलेल्या रोहिणी राजेंद्र मोरे यांचे पती राजेंद्र मोरे यांच्याशी डॉक्टरांची ओळख झाली। काही काळानंतर मोरे यांच्या माध्यमातून त्यांनी मसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला। गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत डॉक्टर राठी यांनी मोरे यांना अनेक वेळा पैसे दिले होते। त्याच पैशाचा तगादा डॉक्टरांनी मोरे यांच्याकडे लावला असता मोरे यांच्या पत्नीला डॉक्टरांनी कामावरून काढून टाकले। डॉक्टर राठी हे समाजात आपली बदनामी करीत आहेत असा राग मनात धरून राजेंद्र मोरे यांनी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी डॉक्टरांची चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले। दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष देखील झाला आणि तेव्हाच डॉक्टर कुणाशी तरी मोबाईलवरून संभाषण करीत असताना शेजारी उभे असलेल्या मोरे यांनी कमरेतून कोयता काढत डोक्यावर, छातीत, मानेवर तब्बल 18 वेळा वार केले आणि त्या ठिकाणून पोबारा गेला। तेथील स्टाफने त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली। डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। त्यांना तात्काळ अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाने धाव घेतली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्याचा शोध पंचवटी पोलीस करीत आहेत। दरम्यान या घटनेने पंचवटी परिसरात एकच खळबळ माजली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।